मुनगंटीवार यांचं विधान अफवा आहे। काँग्रेसचे नगरसेवक सुरक्षित आहेत। चंद्रपूरमध्ये काँग्रेस नगरसेवकांचा एक गट संपर्कात असल्याचं काल मुनगंटीवार यांनी वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांचा पलटवार। ठाकरेंच्या शिवसेनेशिवाय चंद्रपूरमध्ये कुणाचाच महापौर बसणार नाही, संजय राऊतांचा दावा। तर भाजप की काँग्रेस यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील। राऊतांची प्रतिक्रिया। तर ठाकरेंनी चंद्रपूरमध्ये सोबत यावं म्हणून चर्चा सुरू असल्याची वडेट्टीवार यांची माहिती। महायुतीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक शक्ती प्रदर्शन करणार। 2 दिवसांनी शक्ती प्रदर्शन करत कोकण भवनमध्ये नोंदणी केली जाणार। विजय नगरसेवक एकत्र पक्ष गट स्थापनेची अधिकृत नोंदणी करणार। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसच्या गटनेतेपदी अशरफ आझमी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब। आझमी मुंबई महापालिकेमध्ये तिसऱ्यांदा नगरसेवक, तर काँग्रेसचे नगरसेवक थोड्याच वेळामध्ये कोकण भवनमध्ये जाऊन गटाची स्थापना करणार। मालेगावमध्ये महापालिकेत सत्ता स्थापनेला वेग। काँग्रेस पक्षाने इस्लाम पार्टीला पाठिंबा जाहीर केला। इस्लाम पार्टीचे 35, समाजवादी पार्टीचे 5 आणि काँग्रेसचे 3 नगरसेवक मिळून संपूर्ण 43 बहुमत पूर्ण। अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर। स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9 करण्यात आली। तर 15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीमध्ये ठरणार महापौर आणि उपमहापौर। सदस्य संख्या वाढल्यानं सत्ता समीकरणामध्ये बदलाची शक्यता। अमरावती महानगरपालिकेवरती महाविकास आघाडीचा महापौर होणार। काँग्रेसचे माजी मंत्री सुनील देशमुख यांचा दावा। अमरावती जनतेने भाजपला नाकारलंय, सुनील देशमुख यांची टीका। मुंबई महापालिकेतील राजकीय पक्षांची कार्यालये लवकरच खुली होणार। दरम्यान या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 2 गट आणि एमआयएमचे 8 नगरसेवक निवडून आल्यामुळे पालिकेतील कार्यालयाची संख्या वाढली। समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीला देखील पक्ष कार्यालय द्यावी लागण्याची शक्यता। कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर पदावरून एकाच पॅनलमधील भाजप शिवसेना नगरसेवकांमध्ये जुंपली। कट्टर शिवसैनिकाला महापौर करा असं म्हणत जयवंत भोईर यांची महापौर पदाची दावेदारी। तर पदाला न्याय देणारा, जनतेला वेळ देणारा चेहरा हवाय, वरुण पाटील यांची भूमिका। धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपचाच महापौर राहणार। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाईल, मात्र सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं जाणार नाही। भाजप आमदार अनुप अग्रवाल यांची भूमिका। पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीची विशेष रणनीती। गट आणि गणानुसार चिन्हाचं वाटप केलं जाणार। अनेक ठिकाणी घड्याळ विरुद्ध तुतारी असंही चित्र। मावळमध्ये राष्ट्रवादीला सोडून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युती। बाळा भेगडे यांचं वक्तव्य। तर काही अल्पसंतुष्ट लोकांना राजकारण करायचंय, मला ही युती करण्यात रस नाहीये, सुनील शेळकेंचं प्रत्युत्तर। परभणीमध्ये युतीसाठी भाजप शिवसेनेची बैठक सुरू। एमआयडीसी परिसरातील एका तारांकित हॉटेलमध्ये बैठक सुरू असल्याचं कळतंय। जिल्हा परिषदेच्या 54 तर पंचायत समितीच्या 108 जागांवरती चर्चा केली जाणार। शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीमध्ये, तर दोन्ही राष्ट्रवादीकडून एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय। शरद पवार आणि अजित पवार आज इच्छुकांसह पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार। नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड। सर्वात कमी वयात नितीन नबीन भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी। तर नवी दिल्लीमध्ये पक्षाकडून अधिकृत घोषणा। मी कार्यकर्ता आणि नितीन नबीन माझे बॉस। नितीन नबीन भाजपचा वारसा पुढे चालवतील। अधिकृत घोषणेच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नितीन नबीन यांचं अभिनंदन। दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे लाखो कोटी रुपयांचे करार। तर महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक गुंतवणुकीसाठी विविध कंपन्यांसोबत फडणवीसांच्या नेतृत्वात लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार झाल्याचं समोर। राज्यात मोठी रोजगार निर्मितीही केली जाणार। सलग दुसऱ्या दिवशी सोना आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरामध्ये 2300 रुपयांनी वाढ झाली, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 11,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,50,689 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 3,17,240 रुपयांवर पोहोचले। कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची झडपीसाठी कागलमध्ये बंडखोरी। महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांची बंडखोरी। तर आम्ही फक्त झेंडा आणि माईक घेऊन सभा गाजवायच्या का, शीतल फराकटे यांचा सवाल।
शिरूरमध्ये गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल. बिबट्याची दहशत, कांदा बाजारभावातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवण्यासाठी हा आंदोलन करण्याचा प्रकार, तर उमेदवाराची ही प्रतिक्रिया समोर. साताऱ्यामध्ये मायणी जिल्हा परिषद गटातून शक्ती प्रदर्शन करत माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. दरम्यान विद्यमान आमदारांकडून अन्यायाची वागणूक दिली जात असल्याची टीका करत जयकुमार गोरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. वाशिम जिल्ह्यामध्ये मतदार यादी निरीक्षणाचं काम गतीनं सुरू. ठिकठिकाणी बीएलओ मार्फत मतदारांची नावं तपासणी, दुरुस्ती करणं आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी सुरू, तर नागरिकांनी वेळेत सहकार्य करण्याचं आवाहन. मुंबई गोवा महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी. मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा. चिपळूण प्रांत कार्यालयाच्या बाहेर वाहतूक कोंडी, तर निवडणूक फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्यानं कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून येणाऱ्या गूढ आणि प्रचंड आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. या आवाजांमुळे घरांच्या दार खिडक्याही हादरत असल्याची नागरिकांची माहिती. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव परिसरात दुचाकीस्वाराचा अपघात. उभ्या ट्रकला जोरदार धडक दिल्यानं अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. अनुभूती निवासी स्कूलमध्ये आयोजित मुलींच्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला विजेतेपद. जळगावमध्ये घेण्यात आल्या राष्ट्रीय योगासन स्पर्धा.